नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर आजच्या निमित्ताने आपण बघूया की आपल्याला कोणती देवी, कोणता देव काय सांगू इच्छित आहेत. चला बघूया. तर हा आला आहे कार्ड आणि कार्ड आहे कद्रू देवीकडनं, मदर ऑफ सर्पेंट्स, म्हणजे सापांची आई म्हणायला हरकत नाही. नॅव्हिगेट कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स विथ विस्डम, बी अडॉप्टेबल. तर मंडळी, आपलं हे आपण जे जगतोय हे आपलं आयुष्य आहे आणि आयुष्य म्हटलं तर त्याच्यात चढ उतार हे येणारच. प्रत्येकाच्या आयुष्यात चॅलेंजिंग असे सिच्युएशन्स येतात, परिस्थिती येते, कळत नाही काय करावं काय नाही वगैरे. तर ह्याच्यात हेच सांगण्यात येत आहे, शक्यतो जेव्हा हे अशी परिस्थिती तुमच्यावरती ओढवेल ना, किंवा ओढवली असेल किंवा जे काही आहे, त्या दरम्यान जास्तीत जास्त तुमची विवेकबुद्धी वापरून पावलं टाकायचा प्रयत्न करा. मी हे सांगेन, थोडं ॲनालाइज करा, काय कसं चाललं आहे, काय करू शकता. इतर लोकांनाही ऑब्झर्व करायचा त्याच्यात, तेव्हा प्रयत्न करा की ते कसे वागतात, रंग बदलत आहेत का, त्यांचे खरे रंग दिसत आहेत का, काय वगैरे सगळं 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 त्याप्रमाणे पावलं टाकायचा प्रयत्न करा. आणि बी अडॅप्टेबल. तर दुसरं मी हे सांगू इच्छिते की जीवनात कधीच काहीही ठाम किंवा म्हणजे असं कॉन्स्टंट नसतं, बदल घडत असतात. तर ते जे बदल तुमच्या आयुष्यात घडत आहेत ना, त्याला तुम्ही ॲडॉप्टेबल व्हा. म्हणजेच ना, हे सांगेन की ते स्वीकारा, मोठ्या मनाने ते स्वीकार करा की जीवन आहे, बदल हे घडणारच. त्यामुळे ते स्वीकारायचा प्रयत्न करा, मग ते चांगले वाईट कसेही बदल असू देत. इथे खाली एक उपाय दिलेला आहे, चॅन्ट नाग मंत्रास फॉर विस्डम इन कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स. तर तुम्हाला कुठले नाग मंत्र जर ठाऊक असतील तर नक्की तुम्ही त्याचा जप करू शकता. जेव्हा तुम्ही एका खूप चॅलेंजिंग, एका कठीण परिस्थितीतनं, प्रसंगातनं वगैरे जात असाल तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मी हेच सांगेन की कद्रू देवीचं तेव्हा नक्की तिच्याकडे प्रार्थना करा, तिची आठवण काढा, हेच सांगेन. आणि किंवा तुम्ही साधं ते मंत्र जप जरी कराल ना, नागमंत्राचं, तेव्हासुद्धा कद्रू देवीची आठवण काढा, म्हणजे तिला स्मरण करताय असं एक ते ध्यानीमनी ठेवून करा. नक्की त्याचा फायदा होईल. धन्यवाद.